तर या महाराष्ट्र देशात अभिमान आहे मी मराठी असण्याचा, अभिमान आहे मी महाराष्ट्रीयन असण्याचा. हाच संदेश गीतातून आणि या दिवशी आपल्याला सगळ्यांना या गीतामुळे आपल्याला मान मिळतोय, अभिमान मिळतो की महाराष्ट्रीयन आहे. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. या दिवशी सगळ्या कामगारांचं जे काम करण्याची जी पद्धत आहे, त्यांनी जे केलेलं योगदान आहे समाजासाठी, त्याचा मान आणि सन्मान म्हणून हा दिवस कामगार दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. या दोन्ही दिवसाचे औचित्य साधून आपण सगळेजण इथे एकत्रित आला. आपला हा कार्यक्रम 2 भागांमध्ये विभागला आहे. सुरुवातीला हा ध्वजारोहण आणि थोडासा हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला 15-20 मिनिटाचा ब्रेक आणि त्या ब्रेकनंतर आपण पुढचा कार्यक्रम घेणार. तर मी पुढे जाते. असं म्हणतात की देव आणि मन दिसत नाही म्हणूनच अक्कल आहे. प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे, प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे. असाच काहीसा अनुभव घेऊया या प्रार्थनामधून. तर स्वागत करूया रविकांत सर, ज्यांनी या आपल्या शिक्षकांना मार्गदर्शन केलेलं आहे. शीतल कदम्बा, तृप्ती चित्रवर्मा, वैशाली फुलझरीमा, चंदांबा आणि गीता. प्रार्थना चालू केली आहे. हीच आमची प्रार्थना, हीच मूर्ती मागणे.
माणसाने माणसाशी माणसासह वागणे. फार सुंदर अर्थ यायचं. आणि यानंतर आपला जो मुख्य कार्यक्रम आहे ध्वजारोहणाचा, तो कार्यक्रम आपण त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी अशफाक सर, साहिल सर आणि भावना मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपले आदरणीय प्राचार्य रविकांत जयसिंग यांना झेंड्याजवळ न्यावं आणि आपला तिरंगा, त्याचा आपल्याला अभिमान आहे, त्या तिरंगा पहिलं आपले आदरणीय प्राचार्य या तिरंगाचा मान ठेवणे आपलं कर्तव्य आहे आणि त्याला आपली नमनपूर्वक सलामी आपण देतो. चंद्रपूरच्या वतीने आपली सर्वांचे पुनश्च एकदा या महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते. या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आपले पुरुष सहकारी यांनी खूप दिवस सराव करून एक समूह गीत बसवलेले आहे आणि ही प्रथा सुरुवातीला आपण सगळेजण एकत्र गात होतो, पण यावेळेस त्यांनी ठरवलं की फक्त पुरुष सगळे एक समूह गीत सादर करणार आणि त्यांनी फार जास्त सराव सुद्धा केले त्या गाण्यासाठी. तर मी रविकांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे पुरुष सहकारी एका समूह गीतासाठी तयार आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मी स्वागत करते अशफाक सर, संदीप सर, धीरज सर, पाठक सर, दिवाकर सर, राहुल सर, साहिल सर आणि त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले त्याबद्दल रविकांत सरांचे मी आभार मानते आणि रविकांत सरांना सुद्धा त्यांच्यासोबत मंचावर आमंत्रित करते.
तर आपले नृत्य शिक्षक सागर सर यांनी देखील एक खूप सुंदर समूह नृत्य बसवलेले आहे. आपले शिक्षक सर्व जबाबदाऱ्या सांभाळून वेळात वेळ काढून त्यांनी या नृत्याचा सराव केला आहे. तर मी सागर सर ज्यांनी खूप सुंदर वेशांतर शिवाजी महाराजांचा वेश त्यांनी परिधान केलेला आहे आणि हे नृत्य सुद्धा त्याच ताकदीचं आणि त्याच सौंदर्याने नटलेलं असेल याची मला खात्री आहे. तर मी मंचावर आमंत्रित करते सागर अंदरकर सर, जेम्स सर, सुषमा गोजे मॅम, चंदा मॅम, कल्याणी देवकर मॅम, वर्धा मॅम, शुभानी मॅम, प्रिया मॅम, शालू मॅम, दर्शना मॅम, लीना दत्ता मॅम, प्रियंका चिंदेवर मॅम, वर्षा गुगल मॅम, अपर्णा मॅम, संगीता मॅम, कोमल लाकडे मॅम, दीपाली मॅम, प्रियंका पेटकर मॅम, संध्या तिवारी मॅम आणि साहिल सर. तर पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात या सर्वांचं स्वागत करूया. तर सादर समूह नृत्य निर्देशक सागर सर आणि आपले सागर सहकारी यांच्या निर्देशकाच्या अंतर्गत एक समूह नृत्य सादर करत आहे.
शिवाजी बोलतोय. पण तरी 350 वर्षानंतर का म्हणून मी आज इथं स्वराज्य पाहिलं? खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडलंय. महाराज म्हणाले, शिवाचा बहुया स्वराज्य. 350 वर्षानंतर किती सुंदर असेल शिवा हे स्वराज्य, किती देखणं असेल हे स्वराज्य. आता आपलं स्वराज्य म्हणजे केवळ महाराष्ट्र नव्हे, आपलं स्वराज्य म्हणजे आता संपूर्ण भारत देश असेल. संपूर्ण भारत देश स्वराज्य करण्याचं हे स्वप्न आता आपल्याच माणसांनी पूर्ण केलं असेल. शेतकऱ्यांना अभय असेल, गोरगरिबांना अभय असेल, शेतकऱ्यांना सन्मान असेल आणि प्रत्येक स्त्रीचा मान असेल. शिवा जातीवाद धर्मवाद तर कुठाच नसेल आणि प्रत्येक माणूस इथं माणुसकीवर प्रेम करत आयुष्य जगत असेल. प्रत्येक माऊली मासाहेब जिजाऊंना आदर्श ठेवत शिवाजी आणि संभाजी घडवत असेल. त्या ताजमहालापेक्षा सुंदर ही आपल्या सह्याद्रीतल्या दराखोलातली ते गडकिल्ले असतील. भ्रष्टाचार तर कुठाच नसेल शिवा. हे आपल्या स्वराज्याचा इतिहास अख्ख्या जगाला आदर्श ठरत असेल. शिवा तुम्ही जा बघून या आपलं स्वराज्य आणि आपल्या स्वराज्यातला मावळा बघून या. शिवा आमची डोळे तर आतुरले आमचं स्वराज्य बघण्यासाठी. पण तुम्ही पुन्हा एकदा आपलं स्वराज्यात प्रति शिवाजी म्हणून जा. जसं सिद्धी तुम्हाला ओळखू शकला नाही, बघू आता आपल्या स्वराज्यातला माणूस मला रूपातून ओळखतो की विचारात. जा शिवा आणि लगेच सांगत या काय चालू आहे स्वराज्याकडे. जा. शिवरायांनी सांगितलं तेच स्वराज्य बघायला हवंय. होय, शिवरायांनी जे स्वराज्य सांगितलं ना तेच स्वराज्य बघायला हवंय. बघतोय मी तेच स्वराज्य. बघितलं माझा सह्याद्री, बघितलं माझा रायगड, पन्हाळगड, प्रतापगड, पुरंदर, बघितला या स्वराज्यातला प्रत्येक माणूस आणि बघितला स्वराज्यातला मावळा. पण ते हे स्वराज्य आहे. शहाजी राजांच्या संकल्पनेतलं, मासाहेब जिजाऊंच्या स्वप्नातला आणि खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात निर्माण केलेलं आणि संभाजी राजांनी खांद्यावर पेरून केलेलं ते हे रयतेचं स्वराज्य नाही. राज घात झाला. राज आपल्याच माणसाला पुन्हा एकदा घात केला. राज तुम्ही जे स्वराज्य समजताय ना ते स्वराज्य आता मुळातच राहिलं नाही. राजा इथं तर तुमच्या जन्मतारखेवरूनच वाद फुटतात. तुमचा जन्म तारखेने की तुमचा जन्म तिथीने करायचा यावरून आपलीच माणसं एकमेकांशी भांडतात. राहतात गावागावी शहरोशहरी अनेक पुतळे अनेक तुमचे, पण त्या पुतळ्याच्या विटंबनेवरून हे वाद पेटतात. आता तर या स्वराज्यातल्या सरकारनं अरबी समुद्रामध्ये 3600 कोटीचं स्मारक बांधण्याचा निर्णय घेतलाय. राजा पण तुम्ही आपल्या स्वराज्यामध्ये कोणत्याच गडकिल्ल्या नाव सुद्धा नाही लिहिलं. राजा आपली गडकिल्ले म्हणजे खरी स्मारक हे इथल्या सरकारला अजून कळलंच नाही. जातीवाद धर्मवाद इत्या प्रत्येक माणसाच्या मसा फिरलाय. राजा तुम्ही रायगडावर एकाच ठिकाणी मंदिर आणि मस्जिद उभारली. आता या देशात तिथं मंदिर व्हावं की मस्जिद याच्यावर शिव म्हणजे अधराश्रम, शिव म्हणजे स्वराज्य, शिव म्हणजे शिवराज्य, शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी शिवराज्य. जे का रंगले गांगले त्याशी म्हणे जो आपुले, तोची मराठा जाणावा आणि शिवराय तेथेची मारावा. एवढा साधा सोपा मराठा तत्वज्ञान आचरणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. निराधारांचा आधार म्हणजे शिवराय, शेतकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय, कष्टकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय, श्रमकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय, तरुणांची प्रेरणा म्हणजे शिवराय, येथील वैज्ञानिकांची प्रेरणा म्हणजे शिवराय, येथील अभियांत्रिकांची प्रेरणा म्हणजे शिवराय, येथील प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा आदर्श म्हणजे शिवराय. ज्या
क्षेत्रात जाल ना, ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रातला सर्वोच्च त्याचा परिवार म्हणजे शिवाय, आणि ज्या क्षेत्रात पाऊल टाकाल त्या क्षेत्रातला सर्वात मोठा यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे शिवाय. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर टायमिंग प्लॅनिंग मॅनेजमेंट टार्गेट सक्सेस म्हणजे शिवाय. विश्वबंधुत्व म्हणजे शिवराय, विश्व कल्याण म्हणजे शिवराय, शून्य म्हणजे शिवराय, अनंत 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 म्हणजे शिवराय. हा अर्थ या गावाला ज्यांच्यामुळे प्राप्त झाला ना त्या माणसाने जिजाऊ म्हणजेच शिवराय. मराठी भाषेचं एक सौंदर्य आहे, त्याची एक अलंकारिक भाषा आहे. कधीतरी ती भाषा थोडी क्लिष्ट वाटते, पण त्या भाषेत एक माधुर्य आहे, एक खूप गोडवा आहे आणि त्यातून आपण जे शिकतो ते खूप महत्वाचं आहे. तर मी सागर सर आणि इतर माझ्या सर्व सहकारी ज्यांनी इतकं सुंदर नृत्य सादर केलं, मी त्यांचे सर्वांचे आभार मानते. विशेष करून सागर सर आणि वरदा मॅम ज्यांनी जिजामाता आणि शिवाजी महाराज यांचं फार सुंदर एक दृश्य आपल्या पुढे उभं केलं. नक्कीच ते आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे. काल मी जेव्हा आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा 2 दिवसाच्या आधी आपले आदरणीय प्राचार्य फादर जेसन यांच्यासोबत चर्चा करत होती, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीमध्ये भाषण देणार आहे. तर आजचं हे भाषण फार विशेष असणार आहे आणि मी हे भाषण आपल्या सर्वांसाठी प्रस्तुत करण्यासाठी आणि आपण ते ऐकण्यासाठी निश्चितच उत्सुक आहोत. मी आपले आदरणीय प्राचार्य
फादर जेसन यांना आमंत्रित करतो. अभिमान आहे मला, खूप अभिमान. आता येथे उभे असताना अभिमानाने भरून आहे. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. आज महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पण मी आपणाला देतो. 1 मे महाराष्ट्र दिवस हा एक विशेष दिवस आहे, ज्यावरून आपण महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या आणि मराठी माणसांच्या समर्थनाच्या निमित्ताने आज एक आगळा वेगळा उत्साह अनुभवतो. महाराष्ट्र राज्य विविधतेने परिपूर्ण आणि समर्थ असा एक राज्य आहे, ज्यात मराठी भाषा, सांस्कृतिक धरोहर आणि सामाजिक एकत्रीकरण अत्यंत महत्वाचे आहे असे मला वाटते. या दिवशी आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या महत्वाच्या घटना, आदर्श आणि राज्याच्या समाजातील योगदानांचा विचार करण्याची एक उत्तम संधी आहे. महाराष्ट्रात आपल्याला स्वातंत्र्य, अधिकार आणि सामर्थ्य मिळाले आहे, ज्याने आपल्याला एक आत्मविश्वास मिळतो. महाराष्ट्र एक विशिष्ट राज्य आहे, ज्यात संस्कृतीच्या, कलेच्या आणि विचारांचा अत्यंत समर्थ असा इतिहास आहे. या दिवशी आपल्याला त्याचा आदर करण्याचा व त्याच्या मूल्यांच्या संरक्षणाचा तसेच साक्षी बनवण्याचा एक उत्कृष्ट मार्ग प्राप्त झाला आहे. आपल्या सर्वांना हा दिवस मनापासून साजरा करायला आवडेल, ज्यामुळे आपल्या राज्याच्या सार्वजनिक आदर्शांचा आपण साक्षी बनवू शकता. मराठी भाषा एक समृद्ध भाषा असून एक अतिशय गोड अशी भाषा आहे. मराठी भाषेच्या गोडवा ती बोलण्यात व तिच्या साहित्यात जाणवते. त्यामुळे मला संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या व मराठी भाषेचा ही खूप आदर व अभिमान आहे. तसेच या राज्याप्रती व सर्व लोकांप्रती मी सदैव कृतज्ञ आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र हे देशातील एक समृद्ध असं राज्य आहे. या राज्याची अस्मिता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असा मला वाटते. आपल्याला आज या महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने पुनश्च शुभेच्छा देतो. तसेच आपल्याला आणि आपल्या कुटुंबालाही मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी आपले आदरणीय प्राचार्य यांचे मनपूर्वक आभार मानते आणि त्यांनी इतकं सुंदर मराठी आपल्याला जे भाषण दिलं त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानते. आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे इतका सुंदर होऊ शकला. आपण वेळ काढून त्या कार्यक्रमासाठी आपण सराव करत होतो आणि म्हणूनच हा महाराष्ट्र दिनाचा, कामगार दिनाचा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या सादर करू शकलो आणि त्याबद्दल मी
आपले आदरणीय प्राचार्य माझे जेसन आणि माझ्या वैयक्तिक वतीने आपले सर्वांचे आभार मानते, ज्यांनी नृत्य सादर केलं, ज्यांनी समूहगीत सादर केलं, लेझिम सहकार्य, आणि आपण सर्व जे प्रेक्षक सुद्धा गरजेचे असतात आणि आपल्यासारखे उत्साही प्रेक्षक असताना कार्यक्रम हा उत्साहवर्धकच होतो आणि त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते.